नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. आळंदी देवाची ते अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन दिनांक 21/11/2024 ते 28/11/2024. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह समाधी सोहळा निमित्त आळंदी देवाची येथे दिनांक 21/11/2024 ते 28/11/2024 ला सांगता आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडी क्रमांक 5 रथासमोरील दिंडी चालक व आनंद आश्रम आंबोलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेडचे संस्थापक हबप हनुमंत महाराज आमदापूरकर यांनी केले आहे. तसेच कीर्तन सेवा पुढील प्रमाणे दिनांक 21 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार हबप ताटे सर आळंदी, 22 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार हबप मारुती महाराज अंदेगावकर, 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार हबप राम महाराज हिबट, 24 नोव्हेंबर 2024 वार रविवार हबप संगायप्पा स्वामी मदनूर, 25 नोव्हेंबर 2024 वार सोमवार हबप गंगाधर महाराज कंटाळीकर, 26 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार हबप गणपत महाराज देसाई हंगरगेकर, शेवटी 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार हबप विठ्ठल महाराज आळंदीकर. तसेच सांगता आणि काल्याचं कीर्तन 28 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार हबप विठ्ठल महाराज आळंदीकर यांचे कीर्तन होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी 20/11/2024 रोजी बुधवारी आंबुलगा गोजेगाव या ठिकाणी गाडी आळंदीला जाणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन उपस्थित राहून आळंदी या सप्ताह सोहळ्यासाठी यायचं आहे असे आवाहन श्री हबप हनुमंत महाराज आमदापूरकर संस्थापक आनंद आश्रम आंबुलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी केले आहे. दिंडी क्रमांक रथाच्या पुढे दिंडी क्रमांक 5चे दिंडी चालक व तसेच आनंद आश्रम आंबुलगाचे संस्थापक श्री हबप हनुमंत महाराज आमदापूरकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. महाराज, आपला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक 21/11/2024 पासून सुरुवात होणार आहे. तर हा 31वा वर्ष आहे सप्त्याचा. तर आपण हा सप्ताह चालू करण्याचा मागचा मेन उद्देश काय आहे? हा सप्ताह चालू करण्याचा मेन उद्देश, जसं आपले वडील समाधीत जात आहेत तर बापाचा गुलाल करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. तसं त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचे सर्वात पहिले म्हणजे वडीलच आहेत सर्वांचे. त्यामुळं त्या ठिकाणी सप्ताह करावा असा माझा हेतू झाला. आणि दिंडी चालत असताना हा माऊलीचा गुलाल करणं हे कधी. आणि माझ्या गुरुनंही सांगितलं होतं, पहिलं गुरु जात होते त्या वारीला आणि आमच्या गुरुनं म्हणलं, बाळा आता ह्या वारीला मला जाणं होणार नाही, तू जा. त्यावेळेस मी गुरुला विचारलं, बाबा मी नोकरीचा माणूस, मला कसं जाता येईल सांगा. म्हणल्यानंतर आमच्या गुरुनं सांगितलं, जर समज तुझ्या घरचं कोणी मेलं तर किती दिवस सुट्टी घेशील, असं शब्द वापरले. त्यामुळं मला त्या सप्ताह करण्यासाठी जावं लागलं. आणि त्यामुळं मी आता 31 वर्ष झालं हा सप्ताह चालू आहे. आपण गुरुची आज्ञाशीर्वाद मानून हा सप्ताह चालू केला आहात. हा सप्ताह चालू केला आणि गोरबाकाच्या मठामध्ये हा सप्ताह चालू होता. आणि 2000ला जागा बदलायची वेळ आली, म्हणजे कारण दुसऱ्यांनी जागा दिली वेळस दुरुस्त केल्यामुळं. त्यामुळं 2000ला गोरबाच्या मठातून काढून सप्ताह थोरपेच्या जाग्यात आणल्या गेलं. कारण काय, एड्स त्यांच्या मेवण्याला एड्स झाला होता. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी एड्स दुरुस्त केलं. मी ते दुरुस्त झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार करून एड्स दुरुस्त केला. त्यामुळं त्यांनी तो जागा त्या ठिकाणी दान दिली. दान ही जागा तुम्हाला दान म्हणल्यानंतर मी म्हणलं, वा मला नको, माऊलीला दान म्हणून संकल्प सोडा. त्यावेळेला त्यांनी माऊलीला दान म्हणून संकल्प सोडलं आणि त्या जागा त्यांच्याच नावावर आहे आणि त्याच ठिकाणी आमचा सप्ताह चालू असतो. तर ती जागा माऊलीला त्यांनी दान दिलेली आहे स्वइच्छेने. आणि त्या जागेवर आज 25 वर्षापासून हा समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताह चालू आहे. तर ह्या सप्त्यानिमित्त आपल्या तिथं त्या ठिकाणी भाविक भक्त किती, म्हणजे कशा प्रमाणात येतात भाविक भक्त? जवळ 200-300 भाविक भक्त त्या ठिकाणी येतात. सगळे लोक त्या ठिकाणी कीर्तनासाठी येतात. माझ्यासोबत तिकडून 40-50 लोक येतात.
तिथं सप्ताह सौर करण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी थोडे थोडे अशी 200-300 लोक त्या ठिकाणी जमा होतात. हा सप्ताह सुरुवात किती तारखेला आहे आणि समापती या सप्त्याची किती तारखेला आहे आणि याच्यात कोण्या कीर्तनकार महाराजाचे कीर्तन होणार आहे याबद्दल भाविक भक्तांना सांगा. या ठिकाणी सप्त्याला सुरुवात 21 तारखेला होणार आहे आणि 28 तारखेला यांचा काला म्हणजे माऊलीचा गुलाल आहे. 28 तारखेला माऊलीचा गुलालासोबत काला होतो आणि काला झाल्यानंतर आम्ही परत निघतो. या ठिकाणी कीर्तनकार पहिले ताटेसाहेब आळंदीकर आहेत, ताटे सर आळंदीकर आहेत. दुसरी कीर्तनकार मारुती महाराज आंदेगावकर आहेत. तिसरी कीर्तन राम महाराज हिब्बटकर आहेत. चौथी कीर्तन संगयप्पा स्वामी मदनूरकर आहेत. पाचवी कीर्तन गंगाधर महाराज चेंडेगावकर आहेत. सहावी कीर्तनकार गणपत देशी हंगरगेकर आहेत. सातवी कीर्तनकार विठ्ठल महाराज आळंदीकर. विठ्ठल महाराज कहाणी गुलाल आणि शेवट ही विठ्ठल महाराजाकडे आहे. तर आपण भाविक भक्तांना मागील 31 वर्षापासून साजरा करतात, भाविक भक्तांना तुम्ही काय सांगाल? कारण का जसं आपले वडिलांचं समाधी सोहळा असतो किंवा शिवरायांची जयंती असती, ही गावोगाव साजरी केली जाते. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली हे पूर्ण वारकऱ्याचे आईवडील आहेत. त्यांच्या समाधी सोहळ्याचा म्हणून त्या ठिकाणी गुलालासाठी म्हणून मी या 31 वर्षापासून सप्त्याला जातं. आणि तसंच माझ्या गुरुची आज्ञा होती. असं आमच्या गुरुनं सांगितलं होतं की आता माझ्यानं जाणं होणार नाही, तू या सप्त्याला जा. मी त्यावेळेला गुरुला म्हणलं, बाबा मी नोकरी आहे, मी जाऊ शकत नाही. त्यावेळेला त्यांनी म्हणले, बाबा जर तुझ्या घरचं कोणी वारलं तर तू जाशील की नाही, किती दिवस सुट्टी घेशील? त्यावेळेला मी म्हणलो 13 दिवस सुट्टी घ्यावी लागेल. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ही जगाचा बाप आहे आणि जगाचा बाप समाधीत चाललेला आहे, तर ह्याच्यासाठी तुला सुट्टी घेता येत नाही का? असं म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यावाटी पाणी आलं आणि मग त्या दिवसापासून मी सप्ताह सुरुवात केली. ते आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी तिथे काय व्यवस्था आहे आणि कोणत्या दिवशी तुम्ही तिथे उपचार करता? आनंद आश्रम या ठिकाणी मी फक्त शनिवारी उपचार करतो. शनिवारी मारुतीच्या आशीर्वादानं, माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादानं ते रोगी बरे होतात आणि सर्व आयुर्वेदिकावर भर देऊन मी उपचार करतो. जेवढं वनस्पतीशास्त्रात जेवढं सांगितलेलं आहे आणि वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करून आणि मी त्या वनस्पतीशास्त्राच्या आधारावर सगळ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो. सर तिथं मोफतच उपचार आहे का? हा सगळं मोफत उपचार आहे. तिथं झाडलोट करण्यासाठी म्हणून फक्त 50 रुपये प्रत्येक पेशंटला घेतले जातात. कारण का तिथे एक पुजारी आहे, त्या पुजाऱ्याचं भत्ता आणि प्रत्येक रोग्याला त्या ठिकाणी जेवण आहे, ते जेवणासाठी म्हणून 50 रुपये घेतले जातात. पुजाऱ्यांचं भत्ता आणि जेवण व्यवस्था आणि स्वच्छता यासाठी 50 रुपये घेतले जातात. म्हणजे एकूणच मोफतच उपचार आहे आणि तोही दर शनिवारी.